ब चा वर्गाला मी शिकवणार आहे. आता मी शिकवणार आहे. कोण कोण मुलं आहेत? प्रतीक शिंदे, साई परदेशी, आदित्य साळवे, गौरी टेमकर, कविता हिरबे, प्रीती गायकवाड, प्रिया लोहकरे, राजश्री पाटील, सारिका यादव आणि स्वप्नील वळगे. ही 10 मुलं आपण माझ्याबरोबर आपण सगळेजण 6वी ब मध्ये सगळेजण आपण आहोत. तुम्ही सगळे 10 जण आणि मी कुलकर्णी बाई, तुम्हाला माहिती आहे कुलकर्णी बाई, आपण सगळेजण 6वीत आहोत. आज आपण भाषा विषयाची पहिली कविता, धडा नाही, कविता, गाण्यासारखी कविता शिकवणार आहे. मी तुम्हाला शिकवणार आहे. 6वीचं बालभारती मराठीचं पुस्तक आहे आणि याच्यातली ही पहिली कविता कोणती आहे? बलसागर भारत हो हो. लाईट लेवल कमी होती. बलसागर भारत हो, ही कविता आज मी तुम्हाला शिकवणार आहे. ही कविता लक्षात आली. आणि ह्याचं हे पहिलं कडवं, आता मी पहिलं कडवं वाचून दाखवतो तुम्हाला. बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो, हे कंकण करी बांधियले, जनसेवे जीवन दिधले, राष्ट्रार्थ प्राण हे पुरले, मी सिद्ध मरायाला हो, बलसागर भारत हो, बलसागर भारत हो. इथं एक आकडा लिहिलेला आहे, इथे एक आकडा लिहिलेला आहे. इथपर्यंतच आता शिकवणार आहे. पूर्ण कविता आपण थोडी 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 शिकवणार आहे, अर्थ सांगून. आता पहिली ओळ, बलसागर भारत हो. बल, आता ही कविता आहे, तुम्हाला समजलं, धडा नाही, कविता आहे. कवितेचे कवी लिहिणारे, कविता लिहिणारे कोण आहे? साने गुरुजी. इथं कवी लिहिले का? कारण ते पुरुष आहेत. पुरुष साने गुरुजी कवी आहेत. बलसागर भारत म्हणजे आपला देश, भारत हो. आता इथे बघायचंय, बल म्हणजे शक्ती आणि सागर म्हणजे समुद्र, खूप मोठा समुद्र. बल सागर भारत हो म्हणजे होऊ दे. आपला भारत देश समुद्रासारखाच खूप मोठा, शक्तिमान, शक्तिशाली, बाकीच्या जगातल्या इतर बाकीच्या देशांपेक्षा वेगळा आणि छान शक्तिशाली होऊ दे. बलसागर भारत हो, समजलं हे? आपला देश, भारत देश समुद्रासारखा शक्तिमान, छान होऊ दे. आता त्याच्या पुढची ओळ आहे, हे कंकण, दुसरी ओळ, हे कंकण करी बांधियले, दुसरी ओळ, हे कंकण करी बांधियले म्हणजे काय? इथं लिहिलेलं आहे शोभुनी म्हणजे छान, इतरांपेक्षा वेगळा. आता कंकण म्हणजे बांगडी, ही अशी बांगडी. पण ह्या कवितेत बांगडी नाही, तर दोरा. जसा तुम्ही सगळेजण कुठेही देवाला गेलात की आई बाबा तुम्हाला सगळ्यांना देवाचा रंगीत केशरी, लाल असा दोरा बांधतात का? छान, देवाचा दोरा बांधला की छान तब्येत छान राहते असं आई बाबा सांगतात. तसाच भारत देशाची सेवा करण्यासाठी
हे कंकण म्हणजे दोरा बांधला. कोणी बांधला तर मगाशी मी तुम्हाला फोटो दाखवला, साने गुरुजी. साने गुरुजींनी हा दोरा बांधला. का बांधला? तब्येत छान राहण्यासाठी नाही, आपल्या भारत देशाची सेवा करण्यासाठी. भारत देश पूर्ण जगात इतरांपेक्षा वेगळा वेगळा, इतर देशांपेक्षा वेगळा 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 होऊ देत म्हणून दोरा बांधला. डोक्यात ठेवलं की आपला भारत देश इतर सगळ्या जगातल्या बाकीच्या छोट्या 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 देशांपेक्षा, तुम्हाला माहिती आहे वेगळे वेगळे देश, चीन, पाकिस्तान, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, वेगळे 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 खूप देश आहेत. त्या देशांपेक्षा आपला भारत देश वेगळा होऊ दे, शक्तिशाली होऊ दे म्हणून दोरा बांधला. कंकण म्हणजे बांगडी, पण ह्या कवितेत दोरा, आणि दोरा हातात बांधला, पायात नाही. करी म्हणजे हातात, करी म्हणजे हातात. जनसेवे, दुसरी ओळ, जनसेवे, इकडे बघा, जनसेवे जीवन दिधले, जनसेवे जीवन दिधले. पहिली ओळ काय होती? बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो. हे कंकण करी बांधियले, जनसेवे जीवन दिधले. आता बघा इकडे, जन म्हणजे लोक, सगळ्या देशातले, पूर्ण भारत देशातले लोक, स्त्रिया, पुरुष, म्हातारी माणसं, लहान लहान मुलं, माझ्यासारखी मोठी माणसं, सगळे सगळे लोक, पूर्ण आपल्या भारत देशातले सगळे लोक, जन म्हणजे लोक, त्यांच्या कामासाठी, सेवे म्हणजे सेवेसाठी, त्यांच्या कामासाठी, सेवेसाठी सगळे लोक आनंदी राहावे. भारत देश आपला सुखी समाधानी राहावा म्हणून. जीवन म्हणजे आपलं आयुष्य. आयुष्य, आयुष्य म्हणजे काय? जन्म, आपला जन्मापासून मरेपर्यंतचा वेळ, सगळा जन्मापासून मरेपर्यंतचा वेळ म्हणजे आयुष्य. दिधले म्हणजे दिले, म्हणजे जणू काही साने गुरुजींनी आपलं आयुष्य, सगळं आपलं काम, दुसरं काम काही केलं का? नाही, फक्त एकच काम, डोक्यात सतत 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 सारखं 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 एकच काम. काय? आपला भारत देश मोठा होऊ दे, आपला भारत देश शक्तिमान होऊ दे, आपला भारत देश इतर देशांपेक्षा वेगळा 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 होऊ दे आणि शक्तिमान होऊ दे. हेच नेहमी 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 सारखं सारखं डोक्यात हेच ठेवून काम केलं. त्याचं नाव आयुष्य दिले. आयुष्य दिले, जन्मापासून मरेपर्यंतचं आयुष्य लोकांच्या कामासाठी दिले. राष्ट्र, पुढची ओळ बघा, राष्ट्रार्थ, राष्ट्रार्थ प्राण, राष्ट्रार्थ प्राण हे उरले मी. आता पुढच्या दोन ओळी बघायच्या. राष्ट्रार्थ प्राण हे उरले मी, सिद्ध मरायाला हो, बलसागर भारत हो. आता हे बघायचे, राष्ट्रार्थ प्राण हे उरले. राष्ट्र, इकडे बघायचे, राष्ट्र, राष्ट्र म्हणजे काय? देश, समानार्थी शब्द. आपला भारत देश आहे, एक पृथ्वीवरचा, जगातला एक देश आहे. देश, देश हा एक शब्द, त्याचाच समानार्थी शब्द राष्ट्र. राष्ट्र म्हणजे देश. राष्ट्रार्थ म्हणजे देशासाठी. कोणासाठी? लोकांसाठी. लोक कोणते? भारत देशातले. राष्ट्रार्थ म्हणजे देशासाठी. प्राण म्हणजे जीव, जीव आपला जीव, जीव उरले म्हणजे शिल्लक राहिले. म्हणजे साने गुरुजी असं म्हणतात की मी माझं जन्मापासून मरेपर्यंतचं
काम, आयुष्य, आयुष्यभर काम मी काय करीन, लोकांसाठी करीन. समजलं? जसं तुमची आई बाबा काम करतात, तुमच्यासाठी पैसे आणतात घरी, तसं ते करणार आहेत का? नाही. ते काम करणार, पण भारत देशातल्या लोकांसाठी काम करणार. म्हणून आयुष्य देशासाठी शिल्लक राहिलं. मी माझ्यासाठी ठेवलं नाही. मी माझं आयुष्य सगळं माझ्या देशासाठी देऊन टाकलं, शिल्लक राहिलं. मी सिद्ध म्हणजे तयार. जसे रोज तुम्ही सगळेजण आता मी मोबाईलवर शिकवते तुम्हाला, पण नेहमी मागे तुम्ही सगळेजण शाळेत येण्यासाठी शाळेचा ड्रेस घालता, दप्तर घेता आणि तयार होता. शाळेत येण्यासाठी तयार होता म्हणजेच काय? सिद्ध होता. शाळेत येण्यासाठी सिद्ध होता, तयार होता. तसेच साने गुरुजी मरायला तयार आहेत. का? कशासाठी? तर देशासाठी, आपल्या देशाच्या सेवेसाठी. समजलं? हे एक कडवं बघा. बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो. हे कंकण करी बांधियले, जनसेवे जीवन दिधले. राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो, बलसागर भारत हो. आणि हे शब्द आहेत, हे सगळे तुम्ही सगळ्यांनी भाषेच्या वहीत लिहून ठेवायचे. हे बघायचे शब्द सगळे असे झूम करून बघायचा, एक शब्द लिहून ठेवायचा. समजलं? आता आपण कवितेचं दुसरं कडवं शिकणार आहोत. वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन. हातिमीर घोर संहारीन, या बंधू सहाय्याला हो, बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो. इथे दुसरं कडवं संपले. आता हे वैभवी पासून सुरुवात करायची. वैभवी देश चढवीन. वैभवी देश चढवीन म्हणजे काय? आपला भारत देश वैभवशाली म्हणजे खूप छान, इतर देशांपेक्षा वेगळा, शक्तिवान, चांगला. म्हणजे गरिबी, ज्यांच्याकडे कमी खूप कमी पैसे कमी असलेल्या लोकांना, नंतर शिक्षण, ज्यांनी शाळेत गेलेले नाही, शिकलेले नाहीत, अशा लोकांना शिकवून, अशा वेगळ्या जे पुढे जाण्यासाठी जे अडथळे येतात ते पार करून मी आपला देश, भारत देश सगळ्या जगामध्ये मोठा करेन, वैभवशाली करेन. वैभवी देश चढवीन म्हणजे समजलं का? की आपला भारत देश मी सगळ्या जगामध्ये वैभवशाली, श्रीमंत, शिक्षणाने अभ्यासाने श्रीमंत, गरीब नको, शिक्षणाने श्रीमंत, विचारांनी श्रीमंत, सगळ्यांनी श्रीमंत, वैभवशाली करेन. सर्वस्व म्हणजे माझं सगळं काही, मी माझं काहीच ठेवणार नाही. माझं जे काय आहे, कवी साने गुरुजी म्हणतात की माझं जे काय आहे ते माझं नाहीच, हे माझं सगळं मी आपल्या भारत देशाला देऊन टाकणार. सर्वस्व म्हणजे सगळं काही, अर्पीन म्हणजे देऊन टाकणार, देईन, अर्पीन
आता इथे बघा, इथे अर्पिन, इथे रफारे अर्पिन, अर्पिन, प अर्धा, र अर्धा, प म्हणजे काय, देईन. अर्पिन म्हणजे देईन. समजलं? वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पिन. तिमिर, तिमिर, तिमिर म्हणजे काळा काळा अंधार. जसा सूर्य बुडल्यानंतर काळा काळा अंधार होतो सगळीकडे, मग आपण घरामध्ये लाईट 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 लावतो, तसंच हा तिमिर म्हणजे अंधार, काळा काळा कुट्ट अंधार, घोर. डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही, कोणी समोर आलं डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही, असं काळा 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 अंधार. म्हणजे काय, घोर अंधार म्हणजे काळा काळा कुट्ट अंधार. संहारीन म्हणजे नाश करून टाकली, नको तो अंधार, अंधार नको. मग अंधार नको म्हणजे काय, तर आपल्या भारत देशातली गरिबी, पैसे लोक कमी 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 ज्यांच्याकडे पैसे आहेत त्या लोकांना माहिती नाहीये. स्वच्छ छान जे लोक राहत नाहीत, ज्यांच्याकडे कपडे नाहीये, खायला अन्न नाहीये, त्यांना खायला अन्न देईन. ज्यांच्याकडे कपडे नाही त्यांना कपडे नेऊन देईन. ज्यांच्याकडे शिक्षण, चांगलं शिक्षण नाहीये त्यांना शिक्षण देईन. असं सगळं मी स्वतः करेन. संहारीन म्हणजे काय, सगळ्या वेगळ्या वेगळ्या ज्या वाईट गोष्टी आहेत, आपल्या देशातल्या वाईट गोष्टी आहेत, त्या संपवून टाकायच्या. आणि या या बंधू, बंधू म्हणजे भाऊ बहीण, आपण सगळे एकमेकांचे, एकमेकांचे आपण सगळे भाऊ बहीण, भाऊ बहीण, बहीण भाऊ आहोत. हे सगळेजण आपण एकत्र सगळे एकमेकांची मदत करू, मदत करू. आपण सगळे एकमेकांची रोज 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 मदत करू आणि आपला देश वैभवशाली वैभवशाली करू. आणि यासाठी मी माझं सर्वस्व सारं काही अर्पीन. समजलं? दुसरं कडवं, हे शब्द पूर्ण बघून घ्यायचं तेव्हा. हातात हात घेऊन, हृदयास हृदय जोडून, ऐक्याच मंत्र जपून, या कार्य करायला हो. बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो. हे तिसरं कडवं. आपलं पहिलं कडवं झालं, दुसरं कडवं पण झालं, आणि आता हे तिसरं कडवं. हे हातात हातात हात घेऊन. आता बघायचं, इकडे बघा. हातात हात घेऊन म्हणजे काय, नुसते आपण एकमेकांच्या हातात हात घालून चालायचं का, नाही. एकमेकांना आधार 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 द्यायचा. कोणी बुडत असेल, मरत असेल तर आपण त्याला हात देतो. पाण्यात पाण्यात कोणी पोहताना आपण त्याला आधार देतो. किंवा कोणी पडत असेल, जाता पडत असेल तर आपण त्याला धरतो, त्याला नाव आधार. तसा एकमेकांना आधार देऊन, एकमेकांच्या हातात एकमेकांना मदत करून आपण हातात हात घेऊन, हृदयास हृदय जोडून. हृदय म्हणजे मन, हृदय म्हणजे मन. आपण एकमेकांबद्दल आपल्या मनात राग, वाईटे, भांडण अशी भावना न ठेवता सगळ्यांच्या बद्दल मनामध्ये प्रेम ही भावना ठेवून आपण सगळे हातात हात घेऊन एकमेकांना आधार देऊन, तुम्ही आपण सगळे एकत्र एकत्र काम करूया आणि आपला देश मोठा करूया. म्हणजे सगळ्यांच्या विषयी प्रेमाची भावना मनात ठेवून, ऐक्याचा म्हणजे सगळे आपण एकत्र, वेगळे 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 नाही. 2 3 इकडे, 2 इकडे, 4 तिकडे,
5 इकडे 6 इकडे नाही, सगळे एकत्र राहण्याचा मंत्र जपून, म्हणजे पुन्हा 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 सारखं 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 म्हणायचं. काय म्हणायचं तर आपण सगळे एकत्र आहोत, आपण सगळे एकमेकांचा आधार घेऊन आपण आपल्या देशाला, भारत देशाला मोठं करायचंय. सगळ्या जगामध्ये इतर बाकीच्या देशांपेक्षा वेगळं 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 भारत देशाचं नाव वेगळं मोठं करायचंय, छान वैभवशाली करायचं. आणि त्याच्यासाठी या कार्य म्हणजे काम करायला आपण सगळे हातात हात घेऊन, म्हणजे जसं आपल्या गावात, घराच्या बाहेर किंवा शाळेच्या जवळ काळा रस्ता करायचा असतो. मग काळा रस्ता करायला माणसं येतात, सगळे येतात आणि सगळे एकमेकांना मदत करून आपण पण त्यांना मदत केली पाहिजे. आपण ते रस्त्याचं काम करत असताना जायचं, मुद्दाम पाय उठवायचे नाही, आपण बाजूनी जायचं. बंद केलेलं आहे तिथे, पोलिसांनी सांगितलंय की तिकडे जाऊ नका. जसं आता कोरोना माहिती आहे तुम्हाला, CORONA, कोरोना, चायनामधनं कोरोना आलेला आहे. मग सगळीकडे मुख्य सरकारी बोलतात घरातनं बाहेर जाऊ नका, घरातनं बाहेर गेलात तर मास्क घालून जा, कोणाला शेक हँड करू नका, नमस्कार करा. नंतर सारखे हात धुवा, नाकाला, डोळ्याला, कानाला, तोंडाला हात लावू नका. घरातनं बाहेर आल्यानंतर घरात आल्यावर मास्क काढून ठेवा आणि मग हात स्वच्छ धुतल्यावर मग चेहऱ्याला हात लावा. जसं सांगतात तसंच आपला भारत देश मोठा व्हावा म्हणून आपण सगळे एकत्र राहून काम करूया. हे तिसरं कडवं झालं. पहिली कविता बलसागर भारत हो, 3 कडवी, 1 2 3 कडवी आपली शिकवून झाली. आता चौथ्या कडव्याला सुरुवात करायची. मी पहिली 3 कडवी वाचणार आहे, तुम्ही बघा. आता हे बघा, बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो, हे कंकण करी बांधियले, जनसेवे जीवन दिधले. राष्ट्रार्थ, देशासाठी माझे प्राण दिधले, जीवन दिधले. राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध, मी तयार, मरायाला हो. बलसागर भारत हो, वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन. हा तिमिर घोर संहारीन, या बंधू सहाय्याला हो. बलसागर भारत हो, म्हणजे काय, आपला भारत देश आपण खूप मोठा वैभवशाली करू. मी माझं सर्वस्व, सगळं काही जे आहे ते देशासाठी, लोकांसाठी द्यायला तयार आहे. आणि आपल्या देशापुढे जे मोठे मोठे प्रश्न आहेत, म्हणजे काल मी तुम्हाला बोलले की जे लोक शिकलेले नाही, ज्या लोकांकडे पैसे कमी आहेत, ती गरिबी, या सगळ्या गोष्टी संपवून टाकायच्या. आणि हा तिमिर म्हणजे हे अंधार रूपी काळा अंधार, हा सगळा मी संपवून टाकणार आहे. आणि आपण सगळेजण भाऊ बहीण असे मिळून सगळेजण एकमेकांची मदत करून जाऊया पुढे. नंतर हातात हात घेऊन, म्हणजे सगळे एकत्र राहून, हृदयास हृदय, मनाला मन, सगळ्यांनी कोणी भांडण न करता सगळ्यांनी एकत्र जाऊया. ऐक्याचा म्हणजे सतत मनात हे लक्षात ठेवून की आपण सगळे एकत्र आहोत, असंच सारखं बोलून आपण हे सगळं काम करायला तुम्ही सगळे या. ही 3 कडवी झाली. आता चौथं कडवं, मी आता तुम्हाला बोलले तसं चौथं कडवं.
करी दिव्य पताका घेऊ, करी दिव्य पताका घेऊ, प्रिय भारत गीते गाऊ, विश्वात पराक्रम दाऊ, ही माय निजपदा लाहो, बलसागर भारत हो. समजलं? करी दिव्य पताका घेऊ. इथे बघा आता, करी म्हणजे हातात, आपल्या हातात. दिव्य म्हणजे तेजस्वी, एकदम खूप असा प्रकाश असलेली पताका, झेंडा. जसा आपल्या भारताचा झेंडा आहे, तिरंगी झेंडा, तसाच पताका हातात घेऊ. प्रिय म्हणजे आवडणारी, भारत देशाची गाणी, प्रिय गाणी आपण सगळेजण गात 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 सगळेजण जाऊ. प्रिय भारत गीते, गीते म्हणजे गाणी, कविता आपण गाऊ. प्रिय भारत गीते गाऊ, विश्वात, मगाशी मी पहिल्या कडव्याला तुम्हाला सांगितले, विश्वात सगळ्या जगात, पूर्ण सगळ्या जगात, पृथ्वीवर पराक्रम. पराक्रम म्हणजे काय? लढून पराक्रम दाखवू आपण, बंदुकीने पण पराक्रम दाखवू, विमानातनं पराक्रम दाखवू, आणि त्याच्या बरोबरीने आपलं सगळ्यांचं चांगलं काम ते पण आपण सगळ्या जगाला दाखवू. विश्वात पराक्रम दाखवू, ही माय म्हणजे आई, आई, माता. म्हणजे इथे तुमची आई, माझी आई का नाही, माय म्हणजे ह्या कवितेत माझा देश, आपली भारत माता म्हणजे भारत देश आपली आई आहे. निज म्हणजे स्वतःच्या, या आपल्या भारत देशाला मागे 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 जसा होता, स्वतः जसा होता, तसंच त्या आईला मागे जसा होता, तसंच त्याला आपण त्याच्या पायाशी आपण राहू, आपण आपल्या देशाच्या पायाशी राहू. ही माय निजपदा लाहो, म्हणजे आपला देश म्हणजेच आपली आई आहे, तिला स्वातंत्र्य मिळू देत. गोऱ्या गोऱ्या लोकांपासून जखडलेलं आहे ते साखळदंडात आहे, किंवा मागे मागे तुम्हाला माहिती आहे गोरे गोरे लोक इथं मुख्य होते. हा गोऱ्या गोऱ्या लोकांचा देश का नाही, हा आपला देश. मग भारत देशातल्या लोकांना, गोऱ्या गोऱ्या लोकांना जाऊ देत आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळू देत, असं हे कवी कोण? साने गुरुजी म्हणताय. हे साने गुरुजी असं बोलताय की हा भारत देश आपली आई आहे, आणि गोऱ्या लोकांपासून किंवा दुसऱ्या शत्रूंपासून, वेगळे वेगळे शत्रू आहेत जगामध्ये, वेगळे वेगळे शत्रू आहेत, त्या शत्रूंपासून आपल्या भारत देशाचं संरक्षण करू आणि आपला भारत देश जगामध्ये मोठा करू. हे चौथं कडवं आता संपलं. 4 कडवी आपली संपली. आता 5वं कडवं चालू झालं. या उठा, या उठा करू हो शर्थ, संपादू दिव्य पुरुषार्थ, हे जीवन ना तरी व्यर्थ, भाग्य सूर्य तळपत राहू, बलसागर भारत हो. या उठा म्हणजे बसलेत का? नाही, शांत आहेत. त्यांनी सगळ्यांनी उठा, आपण सगळेजण उठूया आणि करू हो शर्थ. आता इथे बघा, इथे लिहिलंय मी, शर्थ करू म्हणजे काय? खूप 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 प्रयत्न करू. कशासाठी? का तर आपला देश, भारत देश जगामध्ये मोठा होण्यासाठी, आपल्या भारत देशाचं नाव जगामध्ये खूप मोठं व्हावं, भारत देश छान आहे असं सगळ्या जगाला पूर्ण समजावं, म्हणून आपण प्रयत्न करू, खूप खूप प्रयत्न करू. त्याच्यानंतर पुढची ओळ काय आहे? संपादू दिव्य पुरुषार्थ. संपादू दिव्य पुरुषार्थ म्हणजे काय?
खूप मोठी आपण सगळे एकत्र होऊन खूप खूप प्रयत्न करू. खूप प्रयत्न केले म्हणजे आपल्याला खूप मोठी शक्ती मिळेल. आपल्याला खूप मोठी शक्ती मिळेल. मोठी शक्ती मिळवू. संपादू दिव्य पुरुषार्थ. संपादू दिव्य पुरुषार्थ. मोठी शक्ती मिळवू. कशातनं? आपल्याच प्रयत्नांमधनं. रोज 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 सराव 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 करून आपण खूप मोठी शक्ती मिळवू. संपादू दिव्य पुरुषार्थ. हे जीवन, हे आपलं आयुष्य, हे आपलं आयुष्य ना तरी व्यर्थ म्हणजे वाया गेलं. जर का आपण आपल्या जन्मापासनं मरेपर्यंत आपल्या भारत देशासाठी काही काम केलं नाही तर आपलं आयुष्य चुकीचं आहे, वाया गेलं, चुकीचं झालं असं कवी साने गुरुजी म्हणतायत. म्हणून हे जीवन तरी ना व्यर्थ वाया गेलं. भाग्य सूर्य तळपत राहो. भाग्य सूर्य म्हणजे काय? खूप छान आपल्या भारत देशामध्ये, भारत देशाचा भाग्य सूर्य, सूर्य म्हणजे खूप छान उजेडात सूर्य भारत देशाचं छान सगळं होऊ दे आणि देशात खूप चांगल्या गोष्टी घडून म्हणजे लोकांनी भारताच्या चांगल्या गोष्टी करून भारताचं नाव जगभर, सगळ्या लोकांना जगभर भारताचं नाव समजू दे. कशाने समजेल? कशामुळे समजेल? आपोआप का? नाही. आपण सगळे चांगलं काम करून आपल्या सगळ्यांच्या भारत देशाचं नाव जगभर करू असं कोण म्हणते? कवी साने गुरुजी. समजलं? त्याच्यानंतर परत आहे बलसागर भारत हो. म्हणजे आपला भारत देश बलसागर, शक्तिशाली होऊ देत, सगळ्या जगामध्ये त्याचं नाव पसरू दे. समजलं? हे चौथं, पाचवं कडवं संपलं. बघा शब्द बघा. ह्याचं 1 2 3 4 5 कडवी शिकवून झाली. समजली तुम्हाला? आता 6वं कडवं शिकवणार याच्यातलं. ही माय. माय म्हणजे आई. तुम्हाला मगाशी शिकवले. ही माय थोर होईल. थोर म्हणजे खूप मोठी, म्हणजे आपला भारत देश खूप मोठा होईल. ही माय थोर होईल. वैभवे दिव्य शोभेल. वैभवे, वैभवे म्हणजे वैभवानी. खूप छान 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 लोकांनी खूप चांगलं काम केलं की आपला भारत देश सगळ्या जगामध्ये खूप छान दिसेल. वैभवाने म्हणजे फक्त पैशाने नाही, खूप चांगल्या कामाने भारत देश पूर्ण जगतामध्ये दिसेल. वैभवे दिव्य. दिव्य म्हणजे खूप प्रकाश असलेला, खूप प्रकाश असलेला. आणि वैभवे दिव्य शोभेल जगतास. शोभेल म्हणजे छान दिसेल. वैभवे दिव्य शोभेल, वैभवाने खूप प्रकाश असलेला असा छान दिसेल. समजलं? पुढे जगतास शांती देईल. जगतास म्हणजे जगाला. आपला भारत देश कुठेही युद्ध करणार नाही, कुठेही नवीन शत्रू निर्माण करणार नाही. सगळ्यांशी मैत्रीच करेल. सगळ्यांशी मैत्रीच करेल. जगाला शांतता देईल. जगतास शांती देईल. तो म्हणजे ज्या वेळेला आपला भारत देश पूर्ण जगात मोठा होईल त्या दिवशी तो खूप चांगला, म्हणजेच काय, सोन्याचा. जसं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हे असं सोनं, हे सोनं याला पैसे खूप 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 असतात. पटकन मिळतं का? नाही.
त्याला पैसे खूप लागतात. तसंच सोन्याचा म्हणजे खूप चांगला दिवस. कुठला दिवस? ज्या दिवशी आपल्या भारताचं नाव सगळ्या जगामध्ये खूप छान चांगल्या कामासाठी, चांगल्या लोकांसाठी इतर देशांमधले लोक बोलतील की भारत देशातले लोक चांगले आहेत, भारत देशातल्या लोकांचं काम पण चांगलं आहे असं बोलतील. तो सोन्याचा खूप चांगला दिन म्हणजे दिवस येऊ, लवकर लवकर येऊ दे. कसा येईल लवकर? तर आपण सगळ्यांनी प्रयत्न, सराव 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 करून हा दिवस येईल असं कवी साने गुरुजी म्हणतात. कोण म्हणतात? कवी साने गुरुजी म्हणतात की बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो. हिमाय, हिमाय म्हणजे आई, हा भारत देश आपली आई आहे. हिमाय थोर, थोर होईल वैभवे, छान दिव्य शोभेल. जगतास शांती देईल तो सोन्याचा खूप छान दिवस येवो. बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो. हे 6 कडवी संपली. इथे आपली कविता संपलेली आहे. आता एकदा हे सगळे शब्दार्थ भाषेच्या वहीत लिहायचे.